नमस्कार, एच जी मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण साकुर्डे या गावामध्ये आहोत आणि साकुर्डे गावामध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा हा डोंगर दऱ्यातला खूप मोठा इतिहास आहे। आणि हा इतिहास म्हटलं तर माझ्या उजव्या साईडला या ठिकाणी जुनखळी आहे आणि हा साकुर्डेचा आजूबाजूचा परिसर आहे आणि त्यातलाच एक हा पाहू शकता आपण या ठिकाणी हे टाक, या टाक्याला खाली जायला वाट आहे, पावलं आहेत खाली। आणि त्यांची माहिती आपण जे उमाजी नाईकांचे जे वंशज आहेत, कृष्णा खोमणे असतील, विशाल भाऊ खोमणे असतील, चंद्रकांत भाऊ खोमणे असतील किंवा सर्वच वंशज असतील, यांच्या वतीने आपण थोडी त्यांच्याकडून माहिती घेऊया। विशाल भाऊ, काय माहिती सांगाल? उमाजी नाईक या ठिकाणी दरेखोऱ्यातनी राहायचे किंवा बुजाजी नाईक या ठिकाणी समोर जे कड दिसते या ठिकाणी वाघाची शिकार करायचे, काय सांगाल याविषयी? तर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सवंगडे यांनी ब्रिटिशांविरुद्ध सर्वात प्रथम बंड म्हणजे एक उठावला होता की ब्रिटिशांनो, तुम्ही या देशातून चालतं व्हा, आमचा देश स्वतंत्र करा। आणि त्यामुळे त्यांना ब्रिटिश पकडण्यासाठी या जंगलात फिरत असायचे, या पुरंदरच्या जंगलामध्ये। पण या साकुर्डे एक ठिकाण असं आहे, पलीकडे पिंगोरी गाव आहे, ही साकुर्ड्यामध्ये ब्रिटिशांची एक तुकडी होती, खाली गावात चौकी आणि पलीकडे पुरंदरला। पण ते ह्या दऱ्या खोऱ्यात कधी येत नव्हते, कारण ही एक सेफ जागा होती, ह्यात यायचं कोणाची ताकद नव्हती। ते समोर दिसतो ते वाघाचा कडा आहे, इथल्याच गावातले भुजाजी नाईक भंडलकर यांनी ते वाघाची शिकार केलेली, ते कडा दिसतोय का, त्या कड्यातली शिकार केलेली। या एक ऐतिहासिक ठिकाण जुनं आहे, टाक आहे, खाली पायऱ्या आहेत आणि एक तळघर आहे, ह्यात त्यांची चूल होती पहिली। तळघर या ठिकाणी जे तळघर दिसतंय या ठिकाणी त्याचं या साकुर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने असेल किंवा प्रशासनाच्या वतीने काही संवर्धन करण्याची तुमची मागणी आहे का? 100% 100%। ह्या ठिकाणी एक असा बोर्ड लावून माहितीचा फलक लावला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पुढील पिढीसाठी समजेल की हे ठिकाण कोणतं, एक ऐतिहासिक ठिकाणी राजे उमाजी नाईक यांचं बंडाच्या काळामध्ये वास्तव्य होते, या ठिकाणी बसायचे ते सर्व सवंगडी, असं एक ऐतिहासिक ठिकाण आहे। या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा दरबार या ठिकाणी भरायचा, त्याबद्दल काय माहिती सांगा? त्यांचा दरबार या ठिकाणी भरत असायचा आणि खास करून पुढं बालदरा म्हणून एक ठिकाण आहे, जे पानवडी घाटामध्ये, त्या ठिकाणी लोकांचे काही प्रश्न असतील तर गोरगरीब त्या ठिकाणी जायचे आणि आपले राजांच्या पुढे सांगायचे की माझ्या अन्याय होतोय, काय होतोय, तर राजे त्याच्यावर कडक शासन करायचे। अजून काय माहिती सांगाल राजांविषयी? राजांविषयी आता सगळं त्यांचं म्हणजे बसण्याचं ठिकाण, वज्रकाडाला जे ताटाला भुयार आहेत, त्या भुयारामध्ये त्यांचं तलवार शस्त्रसाठा ठेवण्यासाठी असं एक ऐतिहासिक ठिकाण आहे। गडावरती त्यांची तालीम आहे, हनुमानाचं मंदिर आहे, ते देखील आपण पाहणार आहे। नक्कीच हे होते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे बिवडी या गावचे वंशज आणि त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद।